आज मी तुम्हाला पापडी घेवडा कसा करायचा त्याची रेसिपी सांगणार आहे. तर चला पाहूया पापडी घेवडा कसा करायचा ते. हे बघा, पापडी घेवडा मी 1/2 किलो घेतलेला आहे. तो स्वच्छ धुवून काय या नको बघा, अशा प्रकारे आपल्याला निवडून घ्यायचा आहे. तो दोन्ही बाजूनी शिरा काढून घ्यायचे आहेत आपल्याला, नाहीतर शिरा दातामध्ये अडकतात त्या नाही काढल्या तर. बघा, हे अशा प्रकारे मी निवडून घेतलेला आहे पापडी घेवडा. आता आपल्याला प्रथम कढईमध्ये तेल टाकून तो भाजून घ्यायचा आहे. थोडेसे डाग पडूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे घेवडा. बघा, आपला घेवडा अशा प्रकारे भाजलेला आहे. आपल्याला प्रथम त्यामध्ये मीठ टाकायचं आहे. शेंगा भाजल्याच्या नंतर मीठ टाकायचं आहे. थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. आपल्या ह्या शेंगा एकदम खायला चवदार लागतात. थोडंसं पाणी वतायचं आपल्याला, एक वाटीभर पाणी वतायचं आहे आपल्याला फक्त शिजायसाठी. आणि झाकण ठेवायचं आपल्याला त्यावरती. मंद आचेवर शिजवायचे आहेत. एक 10 ते 15 मिनटं हे शिजवून घेतलेलं आहे बघा मी शेंगा. आता हे शिजत आल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. थोडीशी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. आणि थोडा वेळ 5 मिनटं आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. बघा, हे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर घटसरपणा आलेला आहे. बघा, आता अशा प्रकारे आपली पापडी घेवड्याची भाजी तयार झालेली आहे.